मित्रांनो, माझे नाव विक्रम दादाराव ढेंगडे। मी वर्ग 9वीत शिकतो। माझा विषय असा आहे की सुख गावात की शहरात। मित्रांनो, सुख गावात आहे, शहरात आहे। मित्रांनो, शहरीकरण कसे झाले मी तुम्हाला सांगतो। शहराची निर्मिती कशी झाली। एका गावात एक बस येत होती। त्या बसच्या मागे छोटी छोटी मुलं पळत होती। ती मुलं मोठी झाली। त्या बसमध्ये ती सफर करून शहराला गेली। शहराला गेल्यानंतर ते तिथे नोकरी करू लागले आणि त्यांना मुलं बाळ झाली। त्यांचा संसार शहरात झाला आणि त्यांची मुलं बसच्या जागी मेट्रोमध्ये सफर करू लागली आणि काही दिवसानंतर तीच मेट्रो त्यांच्या गावाला वापस गेली। त्यानंतर त्या बसमध्ये कोणी सफर करणारं नसल्यामुळे ती बसही बंद झाली आणि ते गावही राहिलं नाही। त्या गावाचं रूपांतर शहरामध्ये झालं आणि त्या बसमागे पळणारी मुलेही राहिली नाही। मित्रांनो, शहरात आणि गावात यात फरक मी तुम्हाला सांगतो। गावात जे आहे ते म्हणजे गायी पाळल्या जातात आणि कुत्रे भटकत असते आणि शहरात जे आहे तिथे गायी भटकत असतात आणि कुत्रे पाळले जातात। आणि शहरातील श्रीमंत माणसाचा जर विचार केला तर त्याचे आईवडील वृद्धाश्रमात असतात आणि जर गावातील गरीब मुलाचा विचार केला तर तो अनाथ आश्रमात असतो। मित्रांनो, एक साहेब असतो, तो शहरात नाही का मोठा बंगला घेतो, पण त्याच्या मुलाला जर अंगण बघायचं असेल तर त्याला गावातच यावं लागतं। मित्रांनो, विचार केला तर गावातील तरुण हा शहरात जात आहे, यामुळे गावाची प्रगती थांबलेली आहे। मित्रांनो, भ्रष्टाचारी लोक वाढत आहे आणि गावाची प्रगती कमी होत आहे। जर केला तर खरं जर म्हणलं तर शहरातील भ्रष्टाचारी लोक वाढत आहे, गावातील भ्रष्टाचारी लोक वाढत आहे, कारण की ते आपल्या अडाणीपणाचा फायदा घेत आहे। हो मित्रांनो, ते आपल्या अडाणीपणाचा फायदा घेत आहे। यामुळे आपल्याला आपल्या शेतीचा विकास करावा लागेल आणि जे आपलं गावातील व्यवसाय आहे त्याचा विकास करावा लागेल आणि आपल्या सर्व गावकऱ्यांना डिजिटल माध्यमातून माहिती मिळण्यासाठी आपल्या डिजिटल यंत्रणा कराव्या लागतील। जर आपण तसे केले नाहीत तर त्यामुळे भ्रष्टाचार वाढतच राहील, कारण की भ्रष्टाचार कमी होणार नाही। हो मित्रांनो, भ्रष्टाचार कमी होणार नाही। मित्रांनो, काही दिवसाआधी जी मुलं मुंबईला जाऊन आपल्या आईवडिलांना विसरली होती, जेव्हा आपल्या आईवडिलांचं दुखत होतं तेव्हा ती घरी नाही आली, तेव्हा फक्त पैसे पाठवत होती आणि तिकडेच मुंबईलाच राहत होती किंवा पैसेही नव्हती पाठवत। त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी सरकारी दवाखान्यात जा असं तसं म्हणून रट्टा मारून राहत होती। पण मित्रांनो, माझं त्यांना सांगणं आहे, जेव्हा लॉकडाऊनच्या काळात त्यांना हे कोरोनासारखं महामारीचं संकट आलेलं आहे तेव्हा ते कसे गावाच्या दिशेने पळत आहे, तेव्हा त्यांना नाही आठवलं आपण आपल्या आईवडिलांच्या तब्येतीच्या वेळेसही आपण आलो नव्हतो गावाकडे, तर मग आपल्या तब्येतीच्या वेळेस काहून यायचं? तेव्हा त्यांना असा प्रश्न पडला नाही का? मित्रांनो, पैसा कमवा पण पैशाच्या नादात माणुसकी विसरू नका आणि आपल्या गावालाही विसरू नका। जो आपल्या गावाला विसरला तो माणुसकीला विसरला आणि जो आपल्या माणुसकीला विसरला तो पैशाच्या नादात त्याचे कधी हाल बेहाल होतीलच। हो मित्रांनो, जर विचार केला तर ह्या कंपन्या चालतात। कंपन्या कोणाच्या जीवावर चालतात? शेतकरी कुठे राहतो? आपल्या शेतातच। शेत कुठे असतं? गावात। मित्रांनो, जेव्हा गावाचा विकास होईल तेव्हा आपल्या देशाचा विकास होईल आणि देशाचा विकास होईल तेव्हा आपल्या देशाचं नाव उंचीवर जाईल। आपल्या गावाचा विकास होईल तर आपल्याला पुरस्कार मिळेल। आपल्या गावातील भ्रष्टाचार बंद करण्यासाठी सर्वांनी उठाव घ्यायला हवा आणि आपल्या गावातील कोणतंही सुख जे शेतकऱ्याच्या वाटेचं असेल ते शेतकऱ्याला मिळालं पाहिजे आणि जे जनतेच्या वाटेचं सुख आहे त्यांना ते मिळालं पाहिजे। सर्वांना आपला हक्क मिळाला पाहिजे आणि सर्वांना आपल्या हक्काची मालकीचं जी सुविधा आहे ती मिळाली पाहिजे, कारण की तोही एक माणूस आहे आणि जो नेता आहे किंवा जो भ्रष्टाचार करणारा आहे तोही एक माणूस आहे। मित्रांनो, विचार केला तर गावातून सर्व मिळतं। शहरातील कोणतीही वस्तू असू द्या, आपण तेलाची फॅक्टरी म्हणतो, सॉफ्टवेअरची फॅक्टरी म्हणतो, एखादी फर्निचरची फॅक्टरी म्हणतो, एखादी कंपनी म्हणतो, मोठी बिझनेस म्हणतो, त्यातील कोणती वस्तू अशी आहे तिच्यात गावाचा हिस्सा नाही किंवा त्याच्यात आपल्या शेतकऱ्याचा हिस्सा नाही। मित्रांनो, अशी कोणतीच गोष्ट नाही तिच्यात नैसर्गिक हिस्सा नाही आणि नैसर्गिक हिस्सा हवा असेल तर त्यासाठी गावातील कोणती ना कोणती वस्तू लागते। आपल्या पुस्तकाचं पान आहे, त्या विद्येमुळं आपला शेतकऱ्याचा मुलगा IAS होऊ शकतो, IPS होऊ शकतो। ते पान कुठून बनतं? त्या शेतकऱ्याच्या वावरातील झाडापासूनच ना। साखरच्या कंपनीला जो ऊस लागतो तो शेतातूनच मिळतो आणि शेत गावातच आहे। मित्रांनो,
तेलासाठी सोयाबीन लागते, कापूस लागतो, तेही शेतातच आहे आणि शेतकरी गावातलाच आहे. मित्रांनो, शहरातील असा कोणता व्यक्ती आहे की तो नाही का तो आपल्या जेवणासाठी खूप कार्य करतो किंवा म्हणजे जेवण तयार करतो. मित्रांनो, तो फक्त पैसा तयार करतो आणि पैसे शेतकऱ्याला देऊन विकत घेतो. मित्रांनो, माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे की आपण गावाचं शहरीकरण करू नका. धन्यवाद.